Good afternoon, everyone. The subject is financial accounting, and this chapter is amalgamation of firms. In last lecture, we have seen some theory part of this amalgamation of firms, this chapter, and now we will solve these problems. आपण amalgamation वरचे प्रॉब्लेम्स जे आहेत हे सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक बेसिक प्रॉब्लेम आपण घेऊया अँड देन जे मोठे जे प्रॉब्लेम असतात 15 मार्क्सचे ते आपण घेऊया. So this is problem number first. Vinaya and Prakash decided to amalgamate their business. दोन पार्टनर्स आहेत Vinaya and Prakash. They decided to amalgamate their business on 31st March 2017 when their balance sheet was as follows. त्यांची balance sheet जी आहे आपल्याला दिलेली आहे liability side and asset side. Liabilities creditors आहेत bills payable, bank overdraft, reserves, then capital. In asset side, cash, bank, debtors, stock, building, and bills receivable. See, we have to calculate first purchase consideration. या प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला परचेस कन्सिडरेशन जे आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता परचेस कन्सिडरेशन आपण कसं कॅल्क्युलेट करणार? तर नेट ॲसेट मेथड आहे, त्या मेथडने आपण परचेस कन्सिडरेशन जे आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो see, this is the statement of purchase consideration. Is the screen is visible to all? Hello. Yes. Okay. So this is a statement of purchase consideration. आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. एक स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये इथे अमाऊंटसाठी 2 कॉलम आहेत. 2 कॉलम का आहेत? तर इथे 2 पार्टनर्स आहेत, विनया अँड प्रकाश. सीन द प्रॉब्लेम. 2 पार्टनर्स आहेत. दोन्ही पार्टनर्सचं आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता एकाच स्टेटमेंटमध्ये दोन्ही परचेस कन्सिडरेशन आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. 2 कॉलम आहेत, विनया अँड प्रकाश. इन पर्टिक्युलर्स ॲसेट टेकन ओव्हर, जेवढे ॲसेट्स त्यांनी टेकन ओव्हर केलेले आहेत. आता या प्रॉब्लेममध्ये ऑलमोस्ट त्यांनी सगळेच ॲसेट जे आहेत हे टेकन ओव्हर केलेले आहेत. इथे फक्त आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सगळे ॲसेट जे आहेत हे टेकन ओव्हर करणार आहोत अँड लायबिलिटीज ज्या आहेत त्यासुद्धा. जे मोठे प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये क्लिअरली तिथे दिलेलं असतं की कोणते ॲसेट टेकन ओव्हर केलेत आणि ते कोणत्या ॲग्रीड व्हॅल्यूला टेकन ओव्हर केलेत. सो ॲज पर जशा सिच्युएशन असतील, जशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन असतील, तशा प्रकारे आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. दिस इज बेसिक प्रॉब्लेम. सो सगळे ॲसेट जे आहेत हे टेकन ओव्हर केले आहेत. ॲसेट टेकन ओव्हर त्यांची जी टोटल आहे ती आपल्याला टोटल करायची आहे, लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. ज्या लायबिलिटीज आहेत त्यांची आपल्याला टोटल करायची. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये जेवढे ॲसेट त्यांनी टेकन ओव्हर केलेले आहेत ते सगळे आपण घेणार आहोत. आता या प्रॉब्लेममध्ये ऑलमोस्ट त्यांनी सगळे ॲसेट जे आहेत हे टेकन ओव्हर केलेत. दॅट्स वाय कॅश, बँक, डेटर्स, स्टॉक, बिल्डिंग्स, बिल्स रिसिवेबल ॲज इट इज त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या त्यांनी ॲज इट इज टेकन ओव्हर केलेले आहेत. सी, जेव्हा प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं असतं की सपोज जे स्टॉक आहे तो स्टॉक 6,900चा आहे, बट त्यांनी टेकन ओव्हर करताना 5,000ने घेतला असेल, टेकन ओव्हर केला असेल. तर जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करतो किंवा परचेस कन्सिडरेशन डिटरमाइन करतो तेव्हा आपल्याला ॲग्रीड व्हॅल्यू जी आहे ही घ्यावी लागते. आता तसं काहीच इथे सिच्युएशन तशी नाही आहे. सो आपण ॲज इट इज अमाऊंट घेतोय. कॅश 200 अँड 300. आपण एक एक ज्या अमाऊंट्स आहेत त्या पुटअप करूया. सो फर्स्ट ॲसेट टेकन ओव्हर, ज्या ॲसेट आहेत ॲज इट इज घ्यायच्या आहेत. कॅश 200 अँड 300. सी, कॅश 200, इन प्रकाश कॉलम 300. नेक्स्ट इज बँक. एकच अमाऊंट आहे विनया कॉलममध्ये 4,800. सो एकच अमाऊंट येणार आहे विनया कॉलममध्ये 4,800. सो बँक एलिमेंट रेकॉर्ड करायचं राहिलं आहे.
सो आपण बँक रेकॉर्ड करूया. कॅश, देन बँक, $4,800. विनया कॉलममध्ये एकच अमाऊंट आहे, सो विनया कॉलममध्येच रेकॉर्ड केली आहे. देन डेटर्स 12,000 अँड 9,000. डेटर्सच्या समोर 12,000 अँड 9,000 विनया कॉलममध्ये 12,000 ॲज इट इज अमाऊंट आपण घेतोय. 9,000. नेक्स्ट स्टॉक दिलेला आहे 6,900 अँड 4,550. स्टॉक 6,900 and in Prakash column stock 4,550. Next is building 10,500 and Prakash 6,000. So building 10,500 and in Prakash column 6,000. नेक्स्ट इज बिल्स रिसिवेबल. फक्त विनया कॉलममध्ये अमाऊंट आहे, सो विनयाच्या कॉलममध्ये फक्त अमाऊंट जाईल. बिल्स रिसिवेबल 8,000. बिल्स रिसिवेबल 8,000. सो आपण ॲसेट जेवढे टेकन ओव्हर केलेले आहेत त्यांच्या अमाऊंट्स आपण घेतलेले आहेत. आता त्यांची आपल्याला टोटल करायची. सी विनया कॉलमची टोटल आहे 42,400 अँड प्रकाश कॉलमची टोटल आहे 19,850. ही झाली ॲसेट टेकन ओव्हरची टोटल. आता या टोटलमधून लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, जेवढ्या लायबिलिटीज आहेत टेकन ओव्हर केलेल्या त्या सगळ्या लायबिलिटीज ज्या आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. आता या लायबिलिटीजमध्ये काय काय येईल तर क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट अँड देन बिल्स पेएबल. कॅपिटलचे त्यांचे जे बॅलन्सेस आहेत हे येणार नाहीत बिकॉज हे त्यांचे कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत. कॅपिटलचे बॅलन्सेस मीन्स त्यांचे कॅपिटल अकाउंट जेव्हा आपण ओपन करू तेव्हा त्याचे ओपनिंग बॅलन्सेस असतील हे. देन रिझर्व्स सुद्धा त्यात येणार नाहीत. जस्ट त्यामध्ये लायबिलिटीज ज्या आहेत क्रेडिटर्स, बिल्स पेएबल अँड बँक ओव्हरड्राफ्ट ह्या 3 लायबिलिटीज ज्या आहेत ह्या फक्त 3च येतील. कॅपिटल येणार नाही, रिझर्व्ह सुद्धा येणार नाही. जसं आपण मगाशी लास्ट लेक्चरला जो आपण परचेस कन्सिडरेशनचा जो फॉर्मॅट बघितला त्या फॉर्मॅटमध्ये जेवढ्या जसे ॲसेट आणि जसे लायबिलिटीज दिलेत त्याच प्रकारे इथे सुद्धा आपण PC कॅल्क्युलेट करताना तशाच आणि तेवढ्याच ॲसेट लायबिलिटीज घ्यायच्या आहेत. जशा प्रॉब्लेममध्ये दिल्या असतील त्या अकॉर्डिंगली आपल्याला घ्यायच्या आहेत. सो क्रेडिटर्स, बिल्स पेएबल अँड बँक ओव्हरड्राफ्ट आपण रेकॉर्ड करून घेऊया. लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट अँड बिल्स पेएबल. ज्या लायबिलिटीज आहेत त्यांच्या अमाऊंट्स या ॲसेटची जी टोटल आहे 42,400 अँड 19,850 त्यातून लायबिलिटीजच्या ज्या अमाऊंट्स येतील किंवा त्यांची टोटल तुम्ही केलीत तरी चालेल त्या अमाऊंट्स आपल्याला लेस करायचे आहेत. देन वी विल गेट अवर परचेस कन्सिडरेशन. सो क्रेडिटर्सची अमाऊंट विनया कॉलममध्ये 3,500, प्रकाश कॉलममध्ये 2,000. रेकॉर्ड करून घेऊया. विनया कॉलममध्ये क्रेडिटर्स 3,500 and then in Prakash column 2,000. The next जी लायबिलिटी आहे बिल्स पेएबल ओनली विनयाच्या कॉलममध्ये फक्त येईल. इथे प्रकाश कॉलममध्ये डॅश आहे, काहीच नाही आहे. सो विनया कॉलममध्ये 1,000 बिल्स पेएबल 1,000. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट फक्त प्रकाशच्या कॉलममध्ये आहे. सो फक्त प्रकाशच्या कॉलममध्ये रेकॉर्ड आहे, विनया कॉलममध्ये डॅश. प्रकाश 3,200. सो बँक ओव्हरड्राफ्ट 3,200. आपण लायबिलिटीज ज्या आहेत
ह्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. आता 42,400 मधून 3,500 अँड 1,000 लेस करायचे. 42,400 मधून ह्या अमाऊंट्स लेस करायच्या आहेत. लेस करून आपल्याला अमाऊंट मिळेल 37,900. आणि प्रकाश कॉलममधून सुद्धा हे ॲसेट जे टेकन ओव्हर केलेत, ही जी टोटल आहे, या टोटलमधून ह्या लायबिलिटीज ज्या आहेत ह्या लेस करायच्या आहेत. सो 19,850 मायनस 2,000 मायनस 3,200, किंवा ह्या दोन ज्या लायबिलिटीज आहेत या दोन लायबिलिटीजची टोटल करून मीन्स 5,200 या 19,850 मधून लेस केलं तरी चालेल. आन्सर शेवटी सेमच येणार आहे. सो 14,650. This is our purchase consideration. आपलं परचेस कन्सिडरेशन जे आहे हे फाइंड आउट करून झालेलं आहे. So this is problem number 2. Chapter is amalgamation of firm. This is problem number 2. Vijay and Sanjay were carrying on business of supply of hardware as a sole traders. Their balance sheet as on 31st March 2017 are given below. संजय आणि विजय दोन पार्टनर्स यांचे बिझनेस आहेत आणि त्यांची बॅलन्स शीट जी आहे आपल्याला दिलेली आहे. बोथ पार्टीज डिसाइडेड टू अमालगमेट देअर बिझनेस इन द फॉर्म ऑफ न्यू पार्टनरशिप फर्म. आता हे दोघंही सोल ट्रेडर आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत आणि त्यांनी काय ठरवलंय, दे डिसाइडेड टू अमालगमेट देअर बिझनेस. त्यांनी त्यांचा बिझनेस जो हा अमालगमेट करण्याचं ठरवलंय इन द फॉर्म ऑफ न्यू पार्टनरशिप फर्म under the name of Messrs. Jay on 1st April 2017. विजय अँड संजय दोन पार्टनर्स आहेत. त्या दोघांनी पार्टनर्स नाही, दोन सोल ट्रेडर आहेत आणि त्या सोल ट्रेडर्सना त्यांचा बिझनेस जो आहे हा अमालगमेट करायचा आहे आणि त्यांनी बिझनेस अमालगमेट करून त्यांनी एक पार्टनरशिप फर्म जी आहे ही फॉर्म केली आहे आणि त्याचं जे नेम आहे ते आहे मेसर्स जय ऑन 1st April 2017. The terms of amalgamation were as follows. मला अमालगमेशनच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात, तशा ह्या टर्म्स आहेत. आपल्यासाठी ह्या ॲडजस्टमेंट्स आहेत. फर्स्ट, फिक्स ॲसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%. सी, जे फिक्स ॲसेट दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये, सी इन द बॅलन्स शीटमध्ये बघा, सी इथे फिक्स ॲसेट जे दिलेले आहेत 40,000 and 50,000. Fixed assets were to be reduced by 10%. आता या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, आता इथे फर्स्ट जे ॲडजस्टमेंट आहे, फिक्स ॲसेट रिड्यूस केलेले आहेत. म्हणजे परचेस कन्सिडरेशन आपण जेव्हा प्रिपेअर करणार आहोत, परचेस कन्सिडरेशन जेव्हा आपण डिटरमाइन करणार आहोत, तेव्हा जे फिक्स ॲसेट्स आपल्याला घ्यायचे आहेत, ते फिक्स ॲसेट जे आहेत हे 10% रिड्यूस करून आपल्याला इथे जे आहेत हे घ्यायचे आहेत. आता 40,000 वर 10% किती येतील? 4,000. Am I right? हॅलो, येस मॅम. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. सी, आपण एक एक ॲडजस्टमेंट आहेत त्या बघूयात, त्यांचं काय काय करायचं आपल्याला ते, अँड देन आपण प्रॉब्लेम जो हा स्टार्ट करूया. फर्स्ट, फिक्स ॲसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%. सी, फर्स्ट आपण जेव्हा अमालगमेशनचा प्रॉब्लेम सॉल्व करतोय, आपल्याला काय काय प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर परचेस कन्सिडरेशन, स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे परचेस कन्सिडरेशन. सो फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ PC. देन प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ विजय अँड संजय. आता जे दोन बिझनेसमन होते, विजय अँड संजय, जे सोल ट्रेडर होते की ज्यांनी पार्टनरशिप नंतर
फॉर्म केली. पण आपल्याला काय करायचं तर लेजर अकाउंट्स बनवायचे इन द बुक्स ऑफ विजय अँड इन द बुक्स ऑफ संजय. सो आपल्याला इन द बुक्स ऑफ विजय रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, देन विजयज कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, अँड देन न्यू फर्म जी आहे, न्यू फर्म कोणती आपली मेसर्स जय. सो मेसर्स जय जी न्यू फर्म आहे, न्यू फर्म अकाउंट सुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ॲज सेम इन द बुक्स ऑफ संजय, संजयच्या बुक्समध्ये पण आपल्याला सेम अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट रिअलायझेशन प्रिपेअर करायचं आहे, देन संजय कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचे, अँड देन न्यू फर्म जी न्यू फर्म आहे मेसर जय, न्यू फर्म अकाउंट प्रिपेअर करायचे. फर्स्ट परचेस कन्सिडरेशन आपण प्रिपेअर करू. त्यासाठी काय म्हटलंय, फिक्स ॲसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%. आता ही ॲडजस्टमेंट आहे, ही पी सी कॅल्क्युलेट करताना साठीची आहे. फिक्स ॲसेट जे आहेत 40,000 अँड 50,000 हे दिलेले आहेत. फिक्स ॲसेट वेअर रिड्यूस बाय 10%. 40,000 वर 10%, हाऊ मच? 4,000. करेक्ट, 4,000. अँड 50,000 10% कॅल्क्युलेट करायचे, हाऊ मच? 5,000. 5,000. सो आपल्याला फिक्स ॲसेट जे आपण परचेस कन्सिडरेशनमध्ये रेकॉर्ड करणार आहोत, फिक्स ॲसेट, तेव्हा 10% रिड्यूस करून रिमेनिंग जी अमाऊंट आहे, आता 40,000 मधले 10% रिड्यूस करायचे आहेत, मीन्स 40,000 मायनस 4,000, रिमेनिंग किती येतील? 36,000. सो पी सी परचेस कन्सिडरेशनमध्ये फिक्स ॲसेट जे आपण रेकॉर्ड करणार आहोत ते 36,000 हे रेकॉर्ड करायचे. जशा ॲडजस्टमेंट्स दिल्या असतील त्या अकॉर्डिंगली आपल्याला अमाऊंट्स ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करायच्या आहेत. ओके, ठीक आहे. सो फिक्स ॲसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%, म्हणजे फिक्स ॲसेट जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशनमध्ये रेकॉर्ड करणार आहोत, विजय अँड संजय 2 कॉलम्स करायचे आहेत. विजय कॉलममध्ये 40,000 मायनस 10%, मीन्स 40,000 मायनस 4,000, जी रिमेनिंग अमाऊंट आहे 36,000 ही इथे रेकॉर्ड केली जाईल. 36,000. संजय कॉलममध्ये पण तसंच करायचं आहे. फिक्स ॲसेट दोन्ही 40,000 अँड 50,000. 50,000 मधले सुद्धा 10% रिड्यूस करून आपल्याला अमाऊंट जी आहे, रिमेनिंग जेवढी अमाऊंट होते तेवढी रेकॉर्ड करायची. सो 50,000 मायनस 10%, 50,000 वर 10% येतात 5,000. सो 50,000 मायनस 5,000, रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे 45,000, ही अमाऊंट आपल्याला पी सी परचेस कन्सिडरेशनला कॅल्क्युलेशनमध्ये रेकॉर्ड करायचे. सो फिक्स ॲसेट इन संजय कॉलम 45,000. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Okay. Now we will see another one. फर्स्ट आपलं इथे ॲडजस्टमेंट जी आहे झालेली आहे. सेकंड, स्टॉक ऑफ मिस्टर विजय. आता मिस्टर विजयचा कॉलम जो हा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. हां, स्टॉक जो आहे, स्टॉक ऑफ मिस्टर विजय, स्टॉक किती आहे विजयचा? 50,000. स्टॉक ऑफ मिस्टर विजय टू बी रिड्यूस बाय 20%. जो स्टॉक आहे विजयचा, विजय कॉलममध्ये आपल्याला स्टॉक किती दिसतोय? 50,000. सो 50,000 जे आहेत त्यामधली 20% अमाऊंट रिड्यूस करायचे. स्टॉक ऑफ मिस्टर विजय टू बी रिड्यूस बाय 20%. 50,000 वर 20% किती येतात? 10,000. 10,000. सो 50,000 मायनस 10,000, हे जे आपण 20% रिड्यूस करतोय, सो मायनस 10,000, रिमेनिंग जेवढी अमाऊंट येते 50,000 मायनस 10 मीन्स 10,000 मीन्स 40,000. सो स्टॉक जो आहे विजय कॉलममध्ये 40,000 रेकॉर्ड होईल. आता हे 40,000 कसे आले तर स्टॉक जो आहे विजयचा 50,000 होता. ॲज पर ॲडजस्टमेंट स्टॉक ऑफ मिस्टर विजय टू बी रिड्यूस बाय 20%. जो स्टॉक आहे विजयचा 50,000,
तो रिड्यूस करायचा आहे 20%ने. सो ह्या 50,000 मधले 20% लेस करून रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे ही आपण परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड केलेली आहे. ओके, सो स्टॉक इज 40,000. लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड.